प्रश्न करणं बुद्धिमानीचं लक्षण आहे. का? प्रश्न केलाच पाहिजे, मनात शंका नको ना. म्हणून एका जणाने प्रश्न केलाय, महाराज की तुम्ही सांगता माळ घातली पाहिजे, नॉनव्हेज खाल्लं नाही पाहिजे, भक्षण करू नका. तर देवांची वाहनं बघा म्हणे, ते सुद्धा मांसाहार करतात. म्हणे विष्णूचं वाहन गरुड मांसाहार करतात, कार्तिकेयचा मोर पण सापाला खातो का नाही, दुर्गा देवीचं वाहन वाघ ते पण. हरे राम राम राम. याच्यात काहीही चुकीचं नाही आहे, प्रश्न बरोबर आहे. थोडक्यात लक्षात घ्या, तो त्यांचा स्वभाव आहे. प्राण्यांना कर्म लागत नाही हे तुम्हाला माहिती नाही का? नाही माहिती ना? लक्षात घ्या. आता एका वाघाने बकरीची शिकार केली तर त्याला कर्म लागत नाही, कारण त्याचा तो आहार आहे. ज्यावेळी वाघ हा बकरीला खातो त्याला कर्म लागत नाही, पण आपण ज्यावेळी बकरीला खातो किंवा बोकडाला खातो तर आपल्याला कर्म लागतं. आपल्यासाठी जो आहार ठरलेला आहे तो आहार आपण घेतला पाहिजे, आणि त्यामध्येही प्रत्येक कर्माचा एक स्तर ठरवलेला आहे. आपण शेतामध्ये जे झाडपाला वगैरे येतो, म्हणजे भाजीपाला असेल किंवा दूध असेल, यामध्ये काय बाबा जीवितहानी होत नाही का? काही जण म्हणतात. बघा, ती अत्यंत सूक्ष्म आहे आणि ती शास्त्राने तुम्हाला करण्यासाठी दिलेली आहे. ती जीवितहानी जे शास्त्र तुम्हाला परवानगी देत असेल तर तिथे अधर्म मानला जात नाही. पण जर आपल्या मनाने आपण कार्य करायला लागू तर आपल्याला कर्मबंधन लागू होतं. जसं की ट्रॅफिक पोलिसने काही नियम ठरवलेले आहेत, सामान्य नागरिकासाठी वेगळे आणि काही विशेष व्यक्तित्वांसाठी वेगळे असतात. मग आपण असं नको म्हणायला, तो तसा करतो, मला का नियम आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला जे नियम दिले त्या नियमात राहणंच खरं मनुष्यत्व आहे. आपण जर धरणाला बांध घातला नाही तर धरणातलं पाणी टिकणार नाही. प्रत्येक जीवाला भगवंताने नियमाचा बांध घालून दिलेला आहे. आपण जीवन जगत असताना नियमपूर्वक जीवन जगलो, धर्मपूर्वक जीवन जगलो तर सुखी शांतिमय जीवन प्राप्त करू शकतो. नाहीतर मग आपल्याला दुःखच दुःख भोगावं लागतं. तर यावरून एवढंच लक्षात घ्या की ज्या प्राण्यांचा जो आहार आहे ते करत आहेत, आणि त्या व्यतिरिक्त जे वाहन आहेत भगवंतांचे ते दिव्यत्वाच्या स्तरावर गेलेले आहेत. असं नाही की आपण त्यांना सामान्य जीवासारखं समजावं. थोडक्यात हेच की आपण आपले नियम पालन करणं आवश्यक आहे.